इचलकरंजी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थिनीसाठी मंजूर असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक रवी राजपुते यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे केली। या संदर्भात आमदार आवाडे यांनी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2016-17 मध्ये इचलकरंजी इथे 100 विद्यार्थिनी क्षमतेच्या शासकीय वसतिगृहास मंजुरी देण्यात आली होती। मात्र अनेक वर्ष उलटून ही जागेअभावी या प्रकल्पाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही। परिणामी मागासवर्गीय विद्यार्थिनींना शिक्षणासाठी तसेच सुरक्षित निवासासाठी विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय। सध्या राजदूत हॉटेल समोरील सुमारे 2,500 चौरस फूट क्षेत्रातील भाडे तत्वावरील 3 मजली इमारतीमध्ये जवळपास 100 विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत। या इमारतीच्या परिसरात 3 देशी दारू बार असल्यानं रात्री अपरात्री विद्यार्थिनींच्या येण्या जाण्यावेळी त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची बाब रवी राजपुते यांनी आमदार आवाडे यांच्या निदर्शनास आणून दिली। विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी व सुरक्षित वसतिगृह उभारणं आवश्यक असल्याचं राजपुते यांनी सांगितलं। वसतिगृहासाठी आवश्यक जागेचा खर्च समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी महापालिका मालिकेची जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील उपलब्ध जागा वसतिगृहासाठी देण्याबाबत आयुक्तांना पत्र दिलं। या ठिकाणी वसतिगृह उभारल्यास विद्यार्थिनींना सुरक्षित, सुसज्ज व कायमस्वरूपी निवासाची सुविधा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। विद्यार्थिनींच्या भवितव्याशी निगडीत हा प्रश्न प्राधान्याने सोडवून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रवी राजपुते यांनी केली।